माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सगळ्यांना जेवण वाढायचं काम मात्र आता सुरू असतं आणि त्याच वेळेला ईश्वरी सगळ्यांना जेवण देत असते आणि सगळ्यांना हे देखील म्हणत असते की चला आता उशीर झाला आहे तर थोडं थोडं खाऊन घ्या. आणि ती आता प्रत्येकाला सांगत असते की तुमच्यासाठी ना मी खास खीर बनवली आहे. आणि आज खीर बनवली म्हटल्यावर आता खूप जास्त आनंद अंजली आणि मामाला झालेला असतो. पण चिंटू कुठे राहिला, अजून आला कसा नाही, येतातच आहे ते त्यांचं थोडं काम चालू आहे असं ईश्वरी सांगते. मग आता ईश्वरी तूही जेवून घे ना असं आजी ईश्वरीला आग्रह करतात. पण आता मामा बोलत असतो की नाही, चिंटू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ईश्वरी थोडी ना जेवायला येणार आहे असं मामा मुद्दा पण बोलून मजा घेत असतात. आणि तेवढ्यातच ना इकडे आता आजी ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी, जसं तू हे घर आणि या सगळ्या गोष्टी कशा सांभाळून घेतेस ना, असंच नीट सगळं काही सांभाळून घे हा. त्यावर आता आजींना ईश्वरीही सांगत असते की आजी, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अगदी आयुष्यभर मी या घराला आणि या सगळ्या गोष्टी असंच सावरून घेणार आहे, तुम्ही काळजी करू नका असं देखील ईश्वरी आता आजीला वचन देत बोलत असते. पण या सगळ्याच्या गोष्टीचा चुकीचा अर्थ ना आता मात्र या अर्णवने काढून घेतलेला असतो. म्हणजेच आता अर्णव मुद्दामूनच बोलत असतो की कशाला ना उगाच या सगळ्या गोष्टी खोट्या खोट्या सांगायच्या, ज्या आहे त्या रिअलमध्ये सांगायच्या असंही आता तो म्हणत असतो. आणि मग आता अंजली आणि आजी बोलतात की तू काय बोललास, पुन्हा बोल. मग आता अर्णव बोलतो की नाही, मी माझ्या एका क्लायंटबद्दल बोलत होतो, तो काही खोटं मला सांगत होता ना तेच. मुद्दामून मग अर्णव विषय बदली करतो, कारण मग घरातल्यांसमोर सगळ्यांच्या समोर ईश्वरी आणि अर्णवच्या भांडणाचं निमित्त येऊ शकतं ना, म्हणूनच. मग दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही अर्णवला वाढत असते. आणि त्याच वेळेला आता मामा सांगत असतो अर्णवला की आज ईश्वरीही जेवली नाही आहे, तू आला नाहीस म्हणून, बघ बिचारी तीही उपाशी आहे, पटकन ना खाऊन घे. आणि असं बोलून ना आता अर्णवला खायला सांगितलं जातं. पण तेवढ्यातच ना आता अर्णवला फोन आलेला असतो, म्हणून अर्णव ना आता फोन उचलायला जातो. मग अर्णव म्हणतो की मला ना एका क्लायंटचा कॉल आला आहे, तो पटकन पिकअप करतो मी. अर्णव जेवायचं सोडून आता तिकडनं निघून जातो. आणि अर्णव जेव्हा तिकडनं निघून जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे आजी बोलतात की काय करायचं ह्याचं, मला ना खरंच कळत नाही, ह्याचं करायचं तरी काय. मात्र आता या सगळ्या गोष्टीचा आनंद या मामीला झालेला असतो. तर मामींना आता मामा बोलतात की तुझं मनातल्या मनात बोलून झालं असेल तर 4 घास पोटासाठीही खा असं बोलून तिला आता टोमणा मारत असतात. कारण आता घरात जे काही सुरू आहे त्या गोष्टीवरनं मामांना कळत असतं की मामीला आनंद होत आहे ते. तर इकडे मात्र आता सगळेजण जेवत असतात आणि आज खीर उत्कृष्ट झाली, मस्तच जमली असं देखील मामा बोलत असतात. ईश्वरी जे करते ना ते उत्तमच करते असंही अंजली बोलत असते. इकडे आता काही कॅल्क्युलेशन लागत नसतं आणि तेच कॅल्क्युलेशन करण्यासाठी ना खरं तर ना आकाश आलेला असतो आणि 1300 रुपयाचा हिशोब काही मिळत नसतो. मग आता नमू त्याला चहा आणून देते आणि म्हणते की काय झालं, काही कॅल्क्युलेशन कळतं आहे का, काही लागतं आहे का कॅल्क्युलेशन. नाही ना, तेच तर बघतोय काही जमतं आहे का ते, पण अजूनही मला वाटत नाही आहे की जमेल, बघतोय मी, प्रयत्न करतोय. मग आता नम्रताला न पडलेला असतो, म्हणून नम्रता आकाशला म्हणत असते की आकाश सर, मला हे सांगा, जर मी प्रॉब्लेममध्ये असली तर लगेच तुम्ही मला मदत करायला येता, त्याचं कारण काय, म्हणजे तुमचे इतक्या मीटिंग्स लाईनअप आहेत, एवढं सगळं काम करायचं आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी आलात असंही ती त्याला बोलत असते. त्यावर आता तो थोडा लाजू लागतो, पण त्याच्याकडे काही शब्द नसतात. मग आता तो चहा पित असतो आणि चहा खूप जास्त गरम असतो. मग आता त्याला नम्रताही म्हणत असते की सर जरा सांभाळून हा, कारण चहा जो आहे तो गरम आहे, तुम्हाला चटका लागेल असंही आता बोललं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा नम्रता बोलते तेव्हा नम्रताला मुद्दामून शब्दात ना आता तो पकडतो आणि म्हणतो की आता मला तूही सांग की तू माझी इतकी काळजी का करतेस ते. नम्रताकडेही काही शब्द नसतात, तीही काहीच बोलू शकत नसते, तीही आता शांतच बसते. ती आता
त्याच्याकडे पाहत असते, कारण तिच्याकडेही काही शब्द नसतात. काय सांगणार? ती प्रेमात आहे हे सांगू शकत नसते ना, ती लाजत असते. म्हणूनच ती काहीही बोलत नाही. ती आता शांत असते. तर इकडे मात्र आता आकाश हा तिच्याकडे पाहत असतो आणि आकाश हा तिच्याकडे बघून हसू लागतो. दुसरीकडे ईश्वरीला कळलेलं असतं की अर्णवने खाल्लेलं नाही आहे, म्हणून तिनेही खाल्लेलं नसतं. ती किचनमध्ये सगळं काही आवरत असते. तेवढ्यातच आता तिथे राकेश येतो आणि राकेश मुद्दामून ईश्वरीला आता मुद्दामून मजा घेत असतो तिची. म्हणजेच आता बोलत असतो की वाव, काय खीर झाली आणि एवढी खीर मस्त झाली आहे आणि तुझ्या चिंटुकल्याने ही खीर खाल्ली नाही. काय बोलावं आता या चिंटुकल्याला. तर ना असं वाटतं ना की जे कोणी ना हे खीर बनवतंय ना, त्याच्या हात असं घेऊन चूमलेले पाहिजेत. म्हणजे ते म्हणतात ना की जिसने भी बनाया है उसके हात की किस लेनी चाहिए इस तरह से, असं काहीसं तो आता म्हणत असतो. आणि त्यामुळेच आता ईश्वरीला त्याच्या या बोलण्याचा राग येत असतो. ईश्वरी तरीही शांततेत उभी असते. तर ईश्वरीला तो म्हणत असतो की तुला माहीत नसेल, पण माझी बायको ना मला सगळ्या गोष्टींचे अपडेट देत असते. मुळात ना मी तुला एक सांगू का, मला तर ना ह्या गोष्टी पटतच नाहीत ग. म्हणजे बघ, तुला जर अर्णव इतका त्रास देतोय तर तुला त्या अर्णवसोबत राहायचं तरी कशाला आहे? अगं मी आहे ना तुझ्यासाठी. मी सगळीकडनं तुला पुरून उरेल, असं देखील राकेश आता बोलत असतो. तर ईश्वरी म्हणत असते की आता तू इथून जातोयस की तुझ्या थोबाडीत देऊ, तुझं थोबाड रंगवू, निघतोयस का तू इथून? पण तो कुठे निघायला तयार असतो, कारण त्याला माहिती आहे घरातले सगळेजण मस्त गोडधोड वगैरे खाऊन निवांत झोपले आहेत. त्यामुळे कोणीही आता येणार नाही. त्यामुळेच तो ना ईश्वरीवर संधी साधत असतो. मग ईश्वरी त्याला म्हणत असते की आता जर मी बोंबाबोंब केली ना तर घरातले सगळेच इथे हजर होतील. मग तुलाही माहिती आहे तू बोंबाबोंब केलं, इथे आल्यानंतर तुझ्या त्या अंजलीचं काय होईल ते, त्याचाही विचार कर. मग तो तिथून सुद्धा तिला ब्लॅकमेल करू लागतो. आणि जेव्हा तो तिला आता ब्लॅकमेल करतो तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी आणि त्याचसोबत राकेश हे एकमेकांकडे पाहत असतात. तर ईश्वरीला राकेशचा राग आलेला असतो, कारण ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्या एकदमच भयंकर घडत असतात आणि त्या नकोशा आता झालेल्या असतात. त्यामुळेच आता इकडे ईश्वरी आता बघून घेते आणि ती म्हणत असते की जरी त्या माणसासोबत मला त्रास होत असेल ना, तरीसुद्धा त्या माणसासोबत राहण्यात मला आनंद आहे. जरी ते माझ्यासोबत रोज भांडले ना तरीसुद्धा मी त्यांच्यासोबतच राहील. तुझ्याबरोबर तर मी कधीच येणार नाही. तुझी काही स्वप्न बघतोयस ना, तुला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये मी तुझ्याबरोबर येईन, तुझ्यासोबत राहीन, तर हा तुझा भ्रम आहे, असं देखील ईश्वरी आता बोलत असते. आणि जेव्हा ईश्वरी या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता पूर्णपणे बोलती बंद झालेली असते इथे असणाऱ्या या राकेशची. कारण राकेशला असं वाटत असतं की ईश्वरीला आता या अर्णवच्या रोजच्या भांडणाचा वैताग आला असेल, पण नाही, ईश्वरी ही तितकीच हुशार आहे. ईश्वरीला या गलिच्छ माणसासोबत ना कोणताही आता संबंध ठेवायचा नसतो आणि म्हणूनच ती तोंडावर त्याला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असते. तोंडावरती त्याला चपराक मारल्यासारखंच त्याला आता बोलत असते. त्यानंतर ती त्याच्या तोंडावर पाणीही फेकून मारते आणि तू त्याच लायकीचा आहेस असं बोलून त्याला हिणावू लागते. आणि जेव्हा एवढं सगळं बोललं जातं ना तेव्हा मात्र आता राकेशला राग येतो आणि राकेश जो आहे तो रागातच बघत असतो. पण आता ईश्वरी ही राकेशला चांगलं जबरदस्त उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे आता राकेशची सुद्धा चांगलीच बोलती बंद झालेली असते. त्याच्याकडेही दुसरा पर्याय आता उरलेला नसतो. राकेश जो आहे तो शांत राहतो, पण तो म्हणतो की तुझा दरारा तर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. मीही तुला मिळवून राहणारच, तू जरी माझ्यासाठी काही केलंस तरीसुद्धा, असंही त्याचं म्हणणं असतं. तर दुसरीकडे मात्र आता राकेशला जे काही ईश्वरीने सुनावलेलं असतं त्या तंद्रीतच तो असतो. पण ईश्वरीला आता अर्णवच्या सुद्धा मागे पुढे करायचं असतं. अर्णवला काय हवं नको त्या गोष्टीही ईश्वरीला खूप जास्त वाटत असतात कराव्या, म्हणून ईश्वरीने आता सगळे फ्रूट्स वगैरे कट केलेले असतात. दुसरीकडे आता सुप्रियाला काळजी वाटत असते आणि म्हणूनच सुप्रिया देखील आता फोन करते आणि पत्रकाराच्या बायकोला फोन करून ती विचारत असते की काही तपास लागला का काय झालं आहे, सांगू शकता का मला? अहो नाही, खरंच खूप अर्जंट काम आहे, प्लीज जर तुम्ही कराल ना तर बरं होईल. असं समजा की हा सगळा जो काही प्रश्न आहे
तो माझ्या मुलीच्या संसाराशी निगडीत आहे. तुम्हालाही मुलं असतील तर तुम्ही समजू शकता की मला किती त्रास होत असेल, यासाठी मी बोलते. प्लीज थोडं समजून घ्या या सगळ्या गोष्टी, असं देखील आता ती म्हटत असते. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र पत्रकाराची बायको सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या परीने या सगळ्या गोष्टी हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्यानंतर ती फोन ठेवते. इकडे मात्र आता अर्णव त्याचं काम करत बसलेला असतो आणि तो कॉफीही घेत असतो. जेव्हा अर्णव आपलं काम करत बसलेला असतो तेव्हा मात्र आता त्याला तो क्षण आठवतो की ईश्वरी त्याच्या कशी मागे पुढे करायची आणि ईश्वरीने त्याला कसा सगळ्यांसमोर लाडू भरवला होता आणि त्यालाही तो लाडू ईश्वरीच्या हातचा किती आवडला होता. तो सगळा प्रसंग अर्णवला आठवतो. त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जातो आणि त्यामुळेच ना त्याला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे. पण दुसरीकडे मात्र आता त्याला ईश्वरीची आठवण देखील सतावत असते आणि आता तिनेही काही खाल्लेलं नाही आहे, खरंच खाल्लेलं नसेल का असा देखील विचार ना आता सुरू असतो. तर आता मात्र इकडे ईश्वरी जी आहे ती आता शांतच उभी असते आणि ईश्वरी आता अर्णवकडे फ्रूट्स वगैरे घेऊन आलेली असते आणि ती अर्णवला सांगत असते की हे घ्या, तुमच्यासाठी हे फ्रूट्स मी आणलेले आहेत. म्हणजे कसं, एवढं सगळं काम करून आता तुम्हाला काही फळ मिळालं तर असेल म्हणूनच तर तुमच्यासाठी हे फळ मी कट करून आणलेलं आहे. मग आता हे फळही खाऊन घ्या, म्हणजे कसं जरा पोटालाही आराम मिळेल. असंही आता मुद्दामून बोलून ती आता सतावू लागते. आता जेव्हा ती असं बोलून सतावते ना तेव्हा मात्र अर्णव काही ती फळं वगैरे खायला तयार नसतो. मग अर्णव फळं खायला तयार नसतो म्हणून ईश्वरी अजूनच त्याची मजा घेत असते आणि ईश्वरी म्हणत असते, अच्छा म्हणजे आता तुम्हाला फळंही खायचे नाही आहेत, तुम्हाला कळतंय का, तुमच्या पोटामध्ये भूक लागली असते आणि पोटामध्ये भूक लागली की कशी अशी वळवळ होते. अहो अशा पोटात ना अशा गुदगुदल्या होतात, मग त्यांच्या पोटामध्ये आपल्याला खायलाच लागतं, नाही तर असं उडून जायला होतं. असे काहीशी ॲक्टिंग करतच ती त्याच्याशी आता बोलत असते. जेव्हा आता ती एवढी मोठी ॲक्टिंग करत त्याच्याशी बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे आता ईश्वरी ॲक्टिंग करता करता गोल गोल फिरते आणि तिला चक्कर येते. चक्कर आल्याबरोबर अर्णव तिला सावरायला जातो. मग ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आता कशाला आला सावरायला, काहीच गरज नव्हती सावरायला यायची, असंही ती आता त्याला बोलते. त्यावर अर्णव तिच्याकडे पाहू लागतो. म्हणजेच ईश्वरीचं म्हणणं हे असतं की तुम्हाला आता असं वाटत असेल आणि तुम्ही मला सावरत असाल, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जे काही सांगायचं आहे ना ते तुम्ही ऐकतच नाही आहे, मग तुम्हाला या गोष्टी कशा समजतील. ईश्वरी अगदी पोट तिडकीने अर्णवला सांगू पाहत असते, पण अर्णवला आता ईश्वरीचं कोणतंही म्हणणं ऐकायचं नसतं. म्हणूनच आता अर्णव जो आहे तो आता शांतच राहतो. मात्र ईश्वरी तिचं म्हणणं सांगू पाहत असते की तुम्ही एकदा विश्वास ठेवा, एकदा ऐका. पण अर्णव ऐकेल तर खरं ना. अर्णवला आता अजूनच ईश्वरीशी भांडायचं असतं. त्यातच अर्णव ना आता काही खायला प्यायला तयार नसतो, म्हणून ईश्वरीने खाल्लेलं नसतं. मग आता ईश्वरी अर्णवशी बोलत असते तेव्हा अर्णवचा आवाज ना अचानक वाढतो आणि जेव्हा अर्णवचा आवाज अचानक वाढतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला कळत नसतं की काय करावं, कारण ऑलरेडी बिचारीने काहीही खाल्लेलं नसतं आणि त्यात आता हा खूप जास्त तिला बोलत असतो. त्यातच ईश्वरीला चक्कर येते आणि ईश्वरी खाली कोसळते. ईश्वरीला चक्कर आल्यामुळे ईश्वरी खाली पडते. तर अर्णवला याबद्दल माहितीच नसतं. अर्णव मागे वळून पाहतो तोपर्यंत ईश्वरी पडते. मग आता सगळ्यांनाच अर्णव बोलवतो. आता ईश्वरीला पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं जातं. मग आता आजी अर्णववर या सगळ्याचे आरोप करू लागतेस, म्हणजे अर्णवला ती म्हणत असते की या सगळ्याला जबाबदार ना तू आहेस, तू काही खाल्लं नाही आहेस म्हणून तिनेही दिवसभर काही खाल्लं नाही आहे. तू बघतोयस का तिला किती त्रास होतोय तो, मग तू जरा खाल्लं असतंस तर तीही जेवली असती ना. मग आता मला काही ऐकायचं नाही आहे, तुम्ही दोघांनीही गपचूप खाऊन घ्यायचं आहे, असं आता आजी जी आहे ती बोलत असते. आजी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा अर्णव पाहतच राहतो. अर्णवला खरं तर काहीसुद्धा नको असतो, पण आता आजी बोलते, अंजली बोलते म्हटल्यावर आता दुसरा काही ऑप्शन उरलेलाच नसतो. त्याला गुपचूप
कडकपणे खावंच लागणार असतं. मग आता तो आजीच्या सांगण्यावर ना हो तर म्हणतो खाण्यासाठी आणि तो आता एकटाच पुढे निघत असतो. पण त्यावेळेला ना आता आजी म्हणते की हे काय? अंजलीही म्हणते अरे तिला घे ना, तिला सावर ना, लगेच काय उठून बाहेर चाललायस? अरे सावर तिला, तिला एक तर चालताही येत नाही आहे. अंजली आता चिंटूला बोलत असते. मग अर्णवला ईश्वरीला सावरावंच लागतं. तिला अगदीच खांद्यावर हात ठेवून तिच्या हातात हात घेऊन खाली तो तिला आता घेऊन येतो. जेव्हा आता तो तिला खाली घेऊन येतो तेव्हा आता आजी म्हणते की चला तुम्हा दोघांमध्ये मी आता एकच ताट वाढणार आहे, तुम्ही दोघांनी एकाच ताटात जेवायचं आहे. त्याबरोबर आता मात्र म्हटलं जातं काय एकाच ताटामध्ये? नाही आजी, नाही म्हणजे नाही, मी तुझं आता ऐकणार नाही आहे, तुला आता एकाच ताटामध्ये बसून खावं लागणार आहे. मग आता ह्या सगळा आवाज आहे ना आजीचा कित्येक वर्षानंतर आता बाहेर पडलेला असतो. म्हणजे अंजली आणि अर्णव लहान असायचे ना तेव्हा जेव्हा ही मुलं नाटकं करायची ना तेव्हा आजी या आवाजात बोलायची, हे मामांना आठवतं. मग आता इकडे अर्णवला आणि ईश्वरीला एकमेकांना घाससुद्धा भरवायचा असतो. पहिल्यांदा आजी बोलत असते अर्णवला की चल रे तिला घास भरव, कारण ती तुझ्यासाठी जेवली नाही आहे, तुझ्यासाठी उपाशी राहिली, मग तू आता तिला घास भरवायचा, मगच ती पुढे जेवणार. मग आता अर्णवचा नाईलाज होतो. अर्णवला आता सगळ्यांसमोर ईश्वरीला भरवावंच लागतं. आणि जेव्हा आता अर्णव ईश्वरीला भरवतो तेव्हा ईश्वरीलाही बरं वाटतं, कारण कित्येक दिवसानंतर आता अर्णव आणि ईश्वरी खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने का होईना जवळ आलेले असतात. आणि आता जेव्हा अर्णव ईश्वरीला पहिला घास भरवतो तेव्हा ईश्वरीला बरं वाटतं की ईश्वरी विचार करते की हळूहळू का होईना मी माझ्या प्रेमानेच ह्यांना जिंकणार आहे. तर दुसरीकडे आता ईश्वरी ही अर्णवला भरवत असते. तर ईश्वरी अर्णवला विचारते तुम्हाला कोणता पहिला घास भरू, तिखटाचा की गोडाचा? मग तो म्हणतो तुला जे हवं आहे ते भरव. मग ईश्वरी त्याला घास भरवते आणि त्याच वेळेला अर्णवसुद्धा तिच्या हाताने खातो. मग आता ईश्वरी ही आता सगळ्यांना सांगत असते की बघितलंत का माझा नवरा किती चांगला आहे, तो म्हणजे माझी किती काळजी घेतो, बघितलंत ना, पहिल्यांदा त्यांनी मला भरवलं, असं बोलून ना सगळ्यांसमोर ती आता अर्णवचं कौतुक करत असते. म्हणजेच ना सगळ्यांनाही वाटायला हवं ना की अर्णव तिची किती काळजी घेत होतो. या सगळ्या अवस्थेत सुद्धा म्हणजे जरी तो बोलत नसला तरीसुद्धा त्याला ईश्वरीची काळजी असते आणि त्या परीने तो ईश्वरीची काळजीही घेत असतो. त्यामुळे ईश्वरीला थोडं का होईना बरं वाटत असतं आणि म्हणूनच ती आता पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता बघायला मिळतं पुढील भागामध्ये ईश्वरीने अर्णवला ऑफिसला जाण्यासाठी सगळ्या कपड्यांची सोय केलेली असते. सगळे कपडे काढून ठेवलेले असतात आणि तेच कपडे आता अर्णवला ती घालायला सांगत असते. अर्णव म्हणतो काही जबरदस्ती आहे का तुझी, म्हणजे तू सांगणार तेच कपडे मी घालायचे? नाही नाही हां, तू सांगितलेले कपडे मी घालेन असं तरी तुला वाटत असेल तर हा गैरसमज आहे, असं बोलूनच आता तो तिला म्हणत असतो. मग आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये आता थोडीशी पंगाविंगा होत असतो. म्हणजेच ईश्वरीचं जे म्हणणं असतं ते अर्णवला ऐकायचं नसतं. मग इकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीवर आवाज चढवत असतो. कपाटाकडे तिला एकदम कोपऱ्यात घेतलेलं असतं आणि ईश्वरीसुद्धा हसून हसून त्याच्याशी बोलत असते. अर्णव आता तिच्यावर चिडतो आणि तिला जोरात ढकलून देतो आणि तिला म्हणत असतो की मी तुला सांगितलेलं आहे की माझ्या मागे पुढे करू नकोस, मला ह्या गोष्टी आवडत नाही. मग आता ईश्वरीच्या हाताला लागतं, पण तरीसुद्धा ना ईश्वरी बोलते की हा सगळा त्रास आहे ना मला कायम झाला ना रोज तरी मी सहन करेन, पण मला आयुष्यभर तुमच्यासोबतच राहायचं आहे. म्हणजेच ना ती आता एवढंच त्याला सांगत असते की तुला माझ्याशी भांडायचं आहे, माझ्याशी बोलायचं नाही आहे, तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे, नको ठेवू, पण मी तुझ्या मागे पुढे करणं काही सोडणार नाही आहे, असं देखील ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा ईश्वरी जेव्हा हे सगळं सांगत असते त्याचा अर्थ माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझा आयुष्यभर त्रास सहन करायला तयार आहे, हाच याचा अर्थ होतो. आणि अर्णव तिच्याकडे आता पाहतच राहतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.